रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 15 डिसेंबर 2024। तर आज आमचा पायी परिक्रमेचा 33वा दिवस आहे। आता वाजलेले आहेत 5:45 आणि आम्ही निघालेलो आहोत। तर चला आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते बघूयात। नर्मदे हर। आश्रमाच्या बाहेर पडलो आणि तेवढ्या तिथे आम्ही आता चाय प्रसादी घेणार आहोत आमच्या मैया आणि पुढे निघणार आहोत। इकडे काही परिक्रमावासी शेकोटी केलेली आहे, शेकतायत आता। आम्ही सकाळी चाललो होतो, थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आम्हाला एक दादा भेटला जो मॉर्निंग वॉकला चालला होता रस्त्याने। तर त्यांचे हॉटेल आहे, त्यांनी आम्हाला चाय प्रसादी आणि बालभोग करण्यासाठी इथे बोलवलेलं आहे। परिक्रमावासी या दादाने आम्हाला हे पोहे दिलेले आहेत सकाळ सकाळी। आमच्या मैया बालभोग करत आहेत। बालभोग प्रसादी घेतली, पोहे खाल्ले, बालभोग झाला आणि आता परत पुढे निघालेलो आहोत निसरपूर या ठिकाणी। 5 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर पुन्हा या बाबाजींनी, त्यांचं हॉटेल आहे, आम्हाला चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे। परिक्रमावासियांचे ते सेवा करतात। चाय प्रसादी घेऊन परत पुन्हा पुढे निसरपूर या ठिकाणी निघणार आहोत। आमच्या मैया आम्हाला तब्बल 3 ते 4 दिवसांनी भेटलेल्या आहेत, कारण आमच्या मैया आजारी होत्या, त्याच्यामुळे त्या मागे थांबल्या होत्या। आम्ही पुढे निघालो होतो आणि 2 दिवस आम्ही हळूहळू चाललो आणि 2 दिवस एका जागी थांबून घेतलं, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मैया परत मिळालेल्या आहेत। चाय प्रसादी घेतली आणि आता पुढे निघालेलो आहोत निसरपूर या ठिकाणी। भयंकर थंडी आहे, आता 8:30 पावणे 9 झालेले आहेत, तरी पण एवढी भयंकर थंडी लागतीये। बघा परिक्रमावासी आमची चाय प्रसादी घेतल्यानंतर मागून येताना आम्हाला वाघ नदी लागलेली आहे, तरी पण आमच्या परिक्रमावासी मैया आमच्या कन्फ्यूज आहेत की समोर कोणती नदी आहे, कारण की विचारून जावं लागतं। मैया क्रॉस करायची नाहीये, तर समोर वाघ नदी आहे। तर ही आहे वाघ नदी। ते पाण्याची टाकी दिसत आहे त्या ठिकाणी, त्या आश्रमात खेडापती हनुमान, तिथे आम्हाला जायचं आहे। ही वाघ नदी आहे आणि आमच्या मैयांना कन्फ्यूज झालं होतं जाताना, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारत होते की ही नदी कोणती आहे, कारण विचारणंही गरजेचं आहे तेवढंच, मैया क्रॉस नको व्हायला म्हणून। ही जी वाघ नदी आहे, या वाघ नदीमध्ये एक गाव बुडालेलं आहे पूर्णपणे। इकडे पण पूर्ण गाव बुडालेलं आहे। आतमध्ये बघा पाण्यात लाईटीचे खांब दिसत आहेत, पूर्ण गाव बुडालेलं आहे या नदीमध्ये। निसरपूर गाव आहे, हे बुडालेलं आहे पूर्ण। समोर काही घरं दिसत आहेत बुडालेली पाण्यात। सकाळी निघाल्यापासून जवळजवळ 10 ते 11 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉप आलेलो आहोत। मध्ये फक्त बालभोगसाठी 5-10 मिनिटं आम्ही बसलेलो होतो, बाकी त्याच्यामुळे पुढे चालून आल्यानंतर आता 11 किलोमीटरवरती आम्ही इथे थोडं विसावा म्हणून विश्रांतीला बसलेलो आहोत, कारण की सकाळची थंडी खूप जास्त असते आणि थंडीमुळे बसू पण वाटत नाही, चालवलं जातं, कारण चालून चालून ऊब येते अंगामध्ये आणि त्याने आम्ही चाललेलं जातो। तर परिक्रमावासी आमच्या मैया मागे बसलेले आहेत, एक मैया पुढे बसलेल्या आहेत। थोडीशी विश्रांती करणार आणि परत पुढे आम्ही निघणार आहोत निसरपूर या ठिकाणी। 2 किलोमीटर अंतरावरती निसरपूर राहिलेलं आहे। खेडापती हनुमान मंदिर या ठिकाणी जाणार आहोत। थोडीशी विश्रांती केली आणि पुन्हा पुढे मार्गस्थ झालेलो आहोत। थोडंसं बसून उठलं की चालायला नको वाटतं, कारण पाय विसावलेले असतात आणि चालायला लागलं की जड होतात। मग च्या मैया आता बसल्या होत्या, जेव्हा बसून उठतो ना तेव्हा भयंकर पाय दुखतात, असं चालवत पण नाही, हळूहळू हळूहळू मग स्पीड वाढवावं लागतं चालून। निसरपूरला आम्ही आलेलो आहोत, तर या आश्रमामध्ये थांबणार आहोत। इथे खेडापती हनुमान आहे, इथे आम्ही थांबणार आहोत। या ठिकाणचे महाराज आमच्या ओळखीचे आहेत, ते खूप दिवस झाले, जशी परिक्रमा सुरू झाली तसे ते आम्हाला कॉन्टॅक्ट करताय आणि बोलताय की आमच्या आश्रमामध्ये थांबा। तर आज आम्ही यांची इथे थांबणार। रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे
इकडे पाण्याची टाकी आहे, खालून परिक्रमावासियांना दिसती. आणि हे खेडापती हनुमान मंदिर आहे. आश्रमाच्या बाहेरचं हे परिसर आहे. खूप छान वाटतं इथे. इकडे खेडापती हनुमंतरायांचं हे मंदिर आहे. इकडे महादेव आहेत. आश्रमचा हॉल छोटा असल्या कारणाने मंदिराच्या शेजारी इथे परिक्रमावासियांना राहता येईल असे कुटी बनवलेली आहे. हे महाराज जे आहेत या ठिकाणी सेवा देतात. परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी आता आलेले आहेत. विश्रांती करतायत. 10 ते 15 किलोमीटर अंतर चालून यावं लागतं. विश्रांती करतायत. काही परिक्रमावासी आता आलेले आहेत. या मैया आहेत, आपण त्यांना विचारूयात कुठून आले. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. आम्ही नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहोत. महाराष्ट्रातले आहात. हा, महाराष्ट्रात आहोत. कधी उचलली परिक्रमा तुम्ही? आम्ही ना 7 तारखेला. 7 नोव्हेंबरला. हा, 7 नोव्हेंबर. आज किती दिवस झाले तुम्हाला? आम्हाला 40 दिवस झाले. काही त्रास? नाही, काहीच नाही. मैयाच्या कृपेने तर काहीच त्रास नाही. अजून पोट काहीच नाही. सर्दी नाही, खोकला नाही, काहीच नाही. कुठलाही त्रास नाही. पाय वगैरे काही दुखले नाही? काही नाही, काहीच नाही. रोज किती चालता तुम्ही? तरी 35 ते 30-35. हा, 30-35 चालतं. 30-35. वय किती तुमचं? आमचं वय सरासरी आता 52. बघा, 52 वर्षाच्या आहेत मावशी, तरी पण 30-35 ने चालतायत. तिकडे आजी पण आहेत परिक्रमेमध्ये. काय अनुभव आला का मैयाचा आतापर्यंत? आम्हाला मैयाचा आता पोट भरपूर अनुभव आलेला आहे. काय तुम्ही एखादा अनुभव सांगू शकाल? आम्ही मैयाचा अनुभव असा सांगू शकतो का आम्ही जिथं मैयाचा पुकार केला असेल, आम्ही रस्ता चुकला असो तरी मैयाचा पुकार केल्याबरोबर नर्मदे हार म्हणल्या आम्हाला तिथं तात्पुरतं मैया उभी राहून डायरेक्ट साक्षात मैयाचा रस्ता दाखवते आम्हाला. कोणाच्या तरी मानवच्या स्वरूपात येऊ. म्हणजे किती जंगलात असू द्या, किती अंधारात असू द्या, सूळ पाण्यात होतो आम्ही, तरी आम्हाला मैयानं बरोबर रस्ता दाखवला. म्हणजे पुढंच आम्हाला आता कुठलाही त्रास झालेला नाही. कोणतीच गोष्टीची अडचण आलेली नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा, ह्या आजी आहेत, आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर आजी. नर्मदे हर. नाव काय तुमचं? मंगल. वय किती आपलं? 55. कुठून आहात तुम्ही? नाशिक. नाशिकच्या आहात. किती दिवस झाले आज परिक्रमेला? 7 नोव्हेंबर. आम्ही 6 तारखेला. 30-35 दिवस झाले असतील. 40 दिवस झाले. किती चालता रोज तुम्ही? 25-30. काही त्रास जाणवला आतापर्यंत? काहीच नाही. आता एवढं तुमचं वय झालंय, या वयात असं पाय वगैरे दुखणं काहीच त्रास झाला नाही? आता थोडे होणारच, पण आता काही एवढं विशेष वाटलंच नाही. काहीच नाही. काय अनुभव आले का आतापर्यंत? म्हणजे 30-40 दिवसात अनुभव भरपूर आला. एखादा अनुभव सांगू शकाल का? सांगू शकतो. जिथं म्हणलं ना, भूक जर लागली ना, तिथं मैया हजार जेवण देणारच. म्हणजे असं कधी काही खाऊ वाटलं तर ती इच्छा पूर्ण होतेच? 100%. काय तुम्हाला मैयाने कुठं दर्शन वगैरे दिलं? मग मैयानं आम्हाला दर्शन दिलं. एकादशीच्या दिवशी दिलं ना, डायरेक्ट साक्षात मगरीच्या रूपात दर्शन दिलं मंगळवारच्या दिवशी. बघा, हे बाबाजी पण आहेत, त्यांना विचारूया. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. नाव काय आपलं? सकाळी दंडोबा सेंद्री. कुठून येत आपण? आपण नाशिकचे. सिन्नर तालुका. कधी उचलली परिक्रमा? 6 नोव्हेंबर. 6 नोव्हेंबरला. वय किती आता आपलं? वय 50, 55, 56, 57, 58. 58 वय. किती चालताय तुम्ही? आम्ही 25-30 आतापर्यंत काही त्रास? काहीच नाही. एकदम आनंदात. हा. घरची आठवण येते का? काहीच नाही. नाही येत. काय घरची काय आठवण? आता मयाला भेटायचं, मग आठवण काय करायची? घरी आपण आयुष्य घरीच घालणार आहे ना. घरची आठवण नाही येत. म्हणजे आता पाय वगैरे काय दुखतात? थोडंफार एका टायमाला होतं का थोडंसं बाय 57-58 वर्ष वय झाली, थोडंफार दुखताची थोडंफार चालूच असतं थोडंफार. पण भगवंतासाठी काहीतरी केलं पाहिजे ना.
मैयाने आतापर्यंत कुठं दर्शन दिलं का किंवा काही त्रास झालाय का कोणत्या? दर्शन नाही, पण ज्यावेळेस वाटलं बा आपल्याला काही बा चहा वाटला किंवा पुढं रस्ता चुकलो आपण, त्याच वेळेला 5-10 मिनिटात लगेच हजर. पुढं पाणी वाटलं काही वाटलं ते तुम्हाला लगेच हजर 10 मिनिटाच्या आत येतात. म्हणजे ज्या गोष्टीची आपण इच्छा केली ही गोष्ट ती होणारच. इच्छा सफल होणार. म्हणजे आतापर्यंत असं तुम्हाला काय झालं की चहा पिऊ वाटला किंवा एखादी कोणती गोष्ट असेल जी इथं मध्य प्रदेश रस्ता चुकलो आपण, समजा बा असं काही आश्रम नाही बा इथं, त्यावेळेस ते लगेच येतच बा असं. आपण मावशींना विचारत, मावशी आतापर्यंत म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची खाण्याची इच्छा झालीये, रस्ता तर दाखवलाच मैयाने, पण एखादी गोष्ट वस्तू असेल की खाण्याची इच्छा झालीये आणि ती लगेच समोर भेटली, असं झाले कधी? हा, मग मिळेल ना. जी इच्छा आम्ही प्रकट केली ना, आता जर म्हणलं ना आपल्याला प्युअर दुधाचा चहा लागतो, थोड्याच वेळात म्हणजे 10-20 मिनिटांत तो चहा मिळाला. म्हणजे आई कसं एखाद्या लहान मुलाचा हट्ट पूर्ण करते, तशी मैया बरोबर तिच्या हट्ट पूर्ण करते. तशी माया सुद्धा हट्ट पूर्ण करते. मैयाला भरपूर काळजी, मैयाला जे नाही ती इच्छा पूर्ण. आता पोत आम्हाला कुठलाही त्रास जाणवला नाही. जसं आपली जी घरी व्यवस्था आहे ना, तीच व्यवस्था मैयानं सगळी व्यवस्थित ठेवली. पायाला फोड वगैरे काहीच नाही आले. काहीच नाही आहो बाई. बघा मावशींना 40 दिवस झालेले आहेत आणि अजून पाय त्यांचे व्यवस्थित आहे, पायाला फोड नाहीये, काय नाही. कारण आपण एखाद्या गोष्टीला समर्पण केलं किंवा भक्ती केली, मनापासून समर्पण केलं की आपल्याला काही त्रास होत नाही. नर्मदे पावर येते. ज्यावेळेस वाटलं की त्यावेळेस ते हजर आहे, कोणती गोष्ट असू द्या. कोणती गोष्ट असू. कोणती म्हणजे जेवढे आपल्याला मतलबात लागेल त्या गोष्टीची अडचण नाही आणि येत नाही. आणि आतापर्यंत कशाची कमी पण कमी नाही, कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. कोणती तुम्ही जर गोळी म्हणली असं ना, काय गोळी औषध म्हणलं असं ना, मैयाला औषध जागे सगळं. मी ज्यावेळेस घरी होतो तर मला हप्त्यातून सर्दी व्हायची आणि लगेच एखादी गोळी खावायची, पण मी इकडं अजून सर्दीची गोळी खाल्ली नाही, अजून नाही. ताप तर मला पहिला येतच नव्हता. अहो बाई, पण आम्ही घरी कुठं तर आता मला कधी सर्दी नाही, काही नाही. दररोज मी गार पाण्याने आंघोळ करतो. 4ला उठून 4 वाजता 5 वाजता अशी आंघोळ करतो. 4ला 5ला आंघोळ करतोय. पण काही आम्ही दररोज 4 वाजता आंघोळ करतो. लवकर उठून 4 वाजता आंघोळ करून 5ला आमची मैयाची आरतीच होती. किती वाजता प्रस्थान करता? आम्ही 5:30ला लगेच चालू लागतो. 5:30-6 वाजता. हा, 5:30-6. तर बाबाजी आहेत नाशिकचेच आहेत, आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर मैया. नाव काय बाबा आपलं? आनंदगीर भाऊगीर गोसावी. नाशिकचेच आपण. नाशिक मध्ये येवला. वय किती आपलं? वय 56 आहे माझं. किती दिवस झाले आपले परिक्रमेला आता? परिक्रमेला आजचा 40वा दिवस आहे. आतापर्यंत काही त्रास? त्रास थोडाफार, म्हणजे फक्त संध्याकाळी पाय दुखतात, रात्री झोपलं का पूर्ण पाय बरे होऊन जातात आणि परत तसा पुनर्जन्म होतो, त्या पद्धतीने लगेच चालायला लागतो. दक्षिण तटावर काय त्रास झाला तुम्हाला? अजिबात नाही, कुठलाच त्रास नाही. जसं रोज आपण काम करतो आणि थकतो त्या पद्धतीने चालतो आणि थकतो, झोपलो की परत नवीन चालायला लागतो. कुठलाही त्रास झाला, एक फोड पण आलेला नाही पायाला बघा, तेव्हा काहीच पडलेलं नाही, कुठलंच काही नाही, कशाचाच काही त्रास नाही. आणि मी गोळी पण खात नाही कसली. नाही खात. थंडी जास्त वाढली, थंडीचं काय? थंडी वाढली, पण आता आम्हाला पण सवय पडली थंडीने. आम्ही सगळे सोबतच असतो, कारण थंडीतच उठतो, गार पाण्यानेच आंघोळ करतो आणि थंडी बरोबरच चालतो. त्याच्यामुळं आम्ही चालत असल्यामुळे आम्हाला एवढी थंडीचं काही जाणवत नाही. आतापर्यंत तुम्ही एवढा 900 किलोमीटर 1000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय, तर काही मैयाचा अनुभव आलाय? कधी मैयाने दर्शन दिलंय? मला सुरुवातीलाच मला असा अनुभव आला का माझ्या मनाची अशी जिज्ञासा होती का सगळे लोक म्हणतात, मी येण्याच्या पूर्वी लोक म्हणत होते का तुम्ही जे मनात इच्छा भरताल तशी मैया इच्छा पूर्ण करते. तसं मी सुरुवातीलाच ओंकारेश्वरपासून जेव्हा निघलो तर 3ऱ्या-4थ्या टप्प्यामध्ये तर मला एक माऊली आमच्याबरोबर कामाला जाताना दिसली. तर ते बाकीचे सर्व लोक चहा पितात, नाश्ता करतात, मी चहा घेत नाही. त्याच्यामुळं मला त्याची आठवण आली का मी मैयाला सहज मनात विचारलं, मला आज मैयाची परीक्षा घेऊ का आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे. आणि मी म्हटलं खरंच मैया जर तू सत्य असेल तर मला आता भूक लागली. मी मनाने अट्टहास करून बोललो तसा की मला आता भूक लागली आहे, मला काहीतरी खायलाच पाहिजे. आणि तिथं काही नाही, पूर्ण कपाशी आणि रस्ता होता फक्त आणि जंगलच होतं, काहीच नव्हतं. तर त्या माऊलीने त्या क्षणी थोड्या वेळ 5 मिनिटामध्ये पुढे गेल्यानंतर तिचा डबा उतरवला आणि तिने सांगितलं हे सर्व मिळून ना एवढ्या भाकरी आणि खाऊन घ्या. तर हे सर्व नाही म्हणाले, पण तरी ती माऊली म्हणे माझ्याकडे एवढं जे छाज आहे, ताक आहे, तेवढं तुम्ही घ्या आणि
तेवढं घ्या. मग ते सर्वांना तिच्या हाताने वाटून दिलं आणि ते घेतलं. त्या क्षणी मी तिला बोललो का मैया तुमच्यात आहे. तिने मला पहिला प्रश्न विचारला होता का तुम्हाला मैया भेटेल का बाबा. मी म्हटलो मैया जरूर दर्शन दे. आणि त्याच वेळेस मी तिला ते उत्तर दिलं का मैया तुझ्यात पण आहे, मैया आमच्यात पण आहे, मैया कुठंही पण हजरच आहे. म्हणजे तोच माझा पहिला अनुभव झाला. आणि असे अनुभव बाकीचे तर खूप खूप अनुभव. जे मनात इच्छा वर्तावल त्या क्षणी म्हणजे काही मिनिटात ती इच्छा पूर्ण होते. खाण्याची जरी इच्छा केली काही तरी खाण्याची पूर्ण होते. जे कुठली गोष्टीची जर अपेक्षा केली ती पण पूर्ण होते. आणि तशात अपेक्षा करणंजोगं काहीच नाही. आम्ही फक्त परिक्रमा पूर्ण करायची, मैयाची परिक्रमा करायची त्या उद्देशाने चालतो. त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही कशाचीच आठवण येत नाही. फक्त आमच्या मनात एवढंच आहे आता आज हा मुक्कामाला आपल्याला पुढं जायचं आहे, फक्त पुढं जायचं आहे आणि परिक्रमा पूर्ण करायची. आमच्या डोक्यात एवढंच असतं. घरची आठवण येते का. घरची आठवण तर येतच नाही. जेव्हा घरून फोन येतो तेव्हा आम्हाला मग आम्ही बोलतो त्याच्यावर, तोपर्यंत आम्ही फोन पण करत नाही. आतापर्यंत एवढं तुम्ही चालून आले, जवळजवळ 40 दिवस झाले, कुठल्या आश्रमात कशाची कमी पडली का परिक्रमावासींची सेवा करताना. तसं तर मला कुठंच जाणवलं नाही, कुठंच जाणवलं. पण ज्या ठिकाणी एखादा मनुष्य असेल त्यावेळेस सदाव्रत असतं. मग त्या मिळून आमच्या ह्या मावल्या आहेत त्या जाऊन स्वयंपाक बनवून घ्यायच्या, आम्ही पण मदत करायचो आणि सगळेच जेवण करायचं आणि निघायचं. काही ठिकाणी असं आहे की तुम्ही 20-25 किलोमीटर चालून येता आणि सदाव्रत असतं, तर चालून आल्यानंतर आपण दमल्यानंतर भोजन बनवावं लागतं. थकवा जाणवतो काही. तिथं उत्साह असतो कारण आता भोजन तिथं बनवायला कोणीच नाही, एकटेच मुनी आहेत किंवा एकटेच बाबाजी आहे. तर मग आता ते काय करणार. त्यामुळे आपलं भोजन आपणच बनवलेलं त्याच्यात आनंद असतो. उलट मग आपण सर्वांनी मिळून आणि ते काम करून आणि त्याच्यात आनंद होतो. जेवण झालं का मग काय आरामच असतो. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आश्रम आहे मा नर्मदा सेवा आश्रम निसरपूर. या ठिकाणी परिक्रमावासी थांबतात. मंदिराच्या हे साईडलाच आहेत. आता भोजन प्रसादीसाठी बसायचं आहे, त्याच्यामुळे परिक्रमावासी इथे पाणी भरत आहे पिण्यासाठी. आश्रम या ठिकाणी 23/11/2023 प्रारंभ झालेला आहे. तेव्हापासून इथे सेवा देतात. पूर्ण समिती आहे, समिती पूर्ण सेवा देते. तर हे आश्रमातलं आतलील हे आहे. परिक्रमावासी या ठिकाणी आता भोजन प्रसादीसाठी बसणार आहेत. इकडे आमच्या मैया सेवा करतायत. आल्यानंतर थोडीशी विश्रांती केली आणि विश्रांती केल्यानंतर आमच्या मैया इथे सेवा करतायत. त्या मैयाला चपाती बनवू लागतायत. नर्मदे हर. बघा चपाती चालू आहे इकडे. गावकरी आहेत काही सेवा देतात या ठिकाणी, तर येत राहतात. ते गरमागरम मस्त चपाती बनत आहेत आणि परिक्रमावासी दुपारच्या भोजनासाठी बसलेले आहेत. आता भोजन प्रसादी केली, थोडी विश्रांती केली. बाकीचे परिक्रमावासी मागून आलेले आहेत. आता भोजन प्रसादी करतायत. इकडे आता आमच्या मावशी कपडे धुत आहेत, कारण की चालून खूप कपडे मळतात, त्याच्यामुळे कपडे धुवायला बसलेले आहेत. मी पण इकडे कपडे भिजू घातलेले आहेत. मावशींचं झालं की मी पण आता कपडे धुणार आहे. नर्मदे हर मैया. नर्मदे झाले का कपडे धुवून. चालली चालून पाय दुखतात, बसता येत नाही म्हणून असं बसावं लागतंय. नर्मदे हर. निसरपूर या ठिकाणी आम्ही आश्रमात थांबलेलो होतो. तर हे देवराम भाई पाटेदार आहेत. त्यांनी आम्हाला आता खजूर दिलेला आहे. परिक्रमावासी जेवढे येतील त्यांना हे खजुराची सेवा देतात प्रसादी म्हणून. नर्मदे हर. आम्ही आता कोटेश्वर या ठिकाणी जाणार आहोत. कोटेश्वर जे मंदिर आहे ते पाण्यामध्ये, नर्मदामध्ये पूर्णपणे हे बॅकवॉटर आहे समोरचं. इथे ते बुडलेलं आहे. तर आम्ही नावेने तिकडे जाणार आहोत. परिक्रमावासी चाललेले आहेत. निसरपूर या गावातील ते महाराज आहेत, ते आम्हाला घेऊन चाललेले आहेत. आता हे मैयाचं बॅकवॉटर आहे. तर आम्ही आता कोटेश्वर महादेव आहेत तिथे आम्ही चाललेलो आहोत.
तर तिकडे पाण्यामध्ये ते मंदिर बुडालेलं आहे, मैयाचा पाण्याचा स्तर जास्त असल्यामुळे. आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत नावेमध्ये बसून. तर हे जे पाण्यामध्ये क्षेत्र डुबलेलं आहे, जे लाईटीचे खंबे दिसत आहेत, तर हे गाव होतं, काही घरं दिसत असतील, मंदिर होतं. तर इथे महाराज जे आहेत आपण त्यांना विचारू त्या ठिकाणचं. महाराज जी महत्व बता दीजिए आप. कोटेश्वर तीर्थ है, कोटेश्वर तीर्थ था, वहाँ पे करीब 2000 की आबादी थी और नर्मदा जी का मंदिर, श्री राम जी का मंदिर, हनुमान जी मंदिर और एक आश्रम था कनक धाम आश्रम, रघु महाराज जी के रामधुन चलती थी वहाँ पे, रघु महाराज के आश्रम था। और एक ये सुल्तानेश्वर के अंतिम स्थान है, यहाँ से सुल्तानेश्वर खत्म हो जाता है। कोटेश्वर नाम है इस तीर्थ का। यहाँ पर एक कुबेर जी के बेटे ने तपस्या की, इसलिए गांव का नाम कोटेश्वर पड़ा हुआ है। ये जो क्षेत्र है ये डूबा हुआ है नीचे? हाँ, सारा डूबा हुआ है। गांव था यहाँ पे? हाँ, कोटेश्वर गांव था। ये पास वाला कोटरा गांव है, ये सरदार सरोवर के बैक वाटर में डूबता है। बघा महाराजांनी सांगितलेली आहे माहिती. तर हे जे क्षेत्र आहे पुढचं, हे गाव होतं या ठिकाणी कोटेश्वर. तर हे पाण्यामध्ये सगळं बुडलेलं आहे आणि इथे समोर कोटेश्वराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. बघा हे पूर्ण गाव होतं पाण्यामध्ये बुडलेलं आहे. लाईटीचे खंबे अजून दिसत आहेत. तर आम्ही कोटेश्वर महादेव मंदिराकडे चाललेलो आहोत. तर आता बसणार आहोत, परिक्रमावासी आमचे बसत आहेत. परिक्रमावासी बसतायत, आमच्या मैया बसलेल्या आहेत. बसून आम्ही आता दर्शनासाठी जाणार आहोत. तर आम्ही आता नावेमध्ये बसलेलो आहोत आणि पुढे जाणार आहोत. परिक्रमावासी आमच्या मैया बसलेल्या आहेत. कोटेश्वर महादेव मंदिराकडे चाललेलो आहोत. पलीकडे जे आहे ते शुलपाणी आहे. बघा हे पूर्ण गाव होतं या ठिकाणी, पण पाण्यामध्ये सगळं बुडलेलं आहे. बघा हे पाण्यात गेलेलं पूर्णपणे गाव आहे. त्या ठिकाणी घरं पण दिसत आहेत जी काही पाण्यामध्ये गेलेली आहेत. कोटेश्वर महादेव मंदिराच्या आम्ही जवळ आलेलो आहोत. पूर्णपणे हे पाणीच पाणी आहे सगळीकडे. पूर्ण पाण्यामध्ये गाव डुबलेलं आहे. चारही बाजूने पाणी पाणी आहे. तर आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि परत पुन्हा पलीकडे चाललेलो आहोत. पुन्हा चाललेलो आहोत आम्ही. कोटेश्वरांचं आम्ही नावेने जाऊन दर्शन घेतलं आणि परत मागे आलेलो आहोत आणि परत आता पुन्हा आश्रमामध्ये जाणार आहोत. तर चला नर्मदे. कोटेश्वरांचं दर्शन घेऊन आम्ही निसरपूर या गावामध्ये हे राम मंदिर आहे या ठिकाणी आता दर्शन घेणार आहोत. हे आहे राम मंदिर, या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आता. खूप सुंदर मनमोहक असं हे मंदिर आहे प्रभू रामचंद्रांचं. भगवान शिवशंकर आणि पार्वती मैया.
इकडे आहेत प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता मैया. इकडे आहेत राधा कृष्ण. हे मंदिराच्या आतील हा परिसर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी हे 12 ज्योतिर्लिंग दाखवलेले आहेत. राम मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि पुढे आम्ही आता गावातून निघालेलो आहोत, कारण काही वस्तू आम्हाला गरजेच्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही इथे मार्केट आहे तर तिथे आम्ही वस्तू घेणार आहोत आणि परत आश्रमात जाणार आहोत. आज इकडे भोजन प्रसादीमध्ये दाल बाटी बनत आहे. तर हे बाबा जे आहेत त्या बाटी बनवत आहेत. इकडे दाल तयार झालेली आहे, इकडे बाटी बनत आहे. इकडे भोजन प्रसादीसाठी परिक्रमावासी बसलेले आहेत. दाल बाटी आहे आज. तर आम्ही महासेवा आश्रम निसरपूर या ठिकाणी थांबलेलो आहोत. तर इथे खेडापती मंदिर आहे आणि इथे बाबाजी सेवा देतात. तर आपण त्यांना विचारूयात आजूबाजूच्या नर्मदा खंडातील जे काही क्षेत्र आहेत, दर्शनीय स्थळ आहेत, तर त्या ठिकाणचं महाराज आपल्याला महत्व सांगणार आहेत. नर्मदे हर महाराज जी आपका नाम क्या है? मेरा नाम संजय पाटीदार है. मैं श्री खेड़ापति हनुमान मंदिर माँ नर्मदा सेवा आश्रम निसरपुर, जो कोटेश्वर से 4 किलोमीटर परिक्रमा मुख्य परिक्रमा मार्ग पर स्थित है. यहाँ पर समस्त जितने भी तीर्थ यात्री आते हैं माँ नर्मदा की प्रदक्षिणा करने, उनकी सेवा भाव श्री खेड़ापति हनुमान मंदिर करता है. और ये जो परिक्रमा है ये तो देवभूमि की परिक्रमा है. ये प्रदक्षिणा देवभूमि की प्रदक्षिणा अपन कर रहे हैं. और अपन जहाँ पर विराजमान है वर्तमान, वहाँ से कुछ पीछे और कुछ आगे इतने तीर्थ हैं कि लोगों को पता नहीं है. तो बहुत सारे तीर्थ ऐसे हैं लोग सीधे सीधे रोड चले जाते हैं, उनकी महिमा लोगों को पता नहीं है. जैसे हम हरण्यफाल हुआ, उसके जस्ट आगे मेघनाथ तीर्थ आता है, जहाँ मेघनाथ और कुंभकर्ण और रावण की तपोस्थली भी बताई गई है. और उससे 1 किलोमीटर आगे अपन जाते हैं तो कोटेश्वर तीर्थ आता है, जहाँ पे कोटनाथ महादेव विराजमान है. वहाँ पर कुबेर जी के पुत्र हुए थे कुंडेश्वर. उन्होंने उनको बोला कि आप नर्मदा जी के तट पे जाओ और वहाँ पर उनकी आराधना करो. तो फिर वहाँ पे उन्होंने आराधना की. फिर वहाँ से कट कर शुरू से होगा नहीं, हाँ, कोटेश्वर की स्थापना कुंडेश्वर ने की थी. कुबेर जी के पुत्र हुए थे, उसे उनको बोला था कि आप वहाँ पे तपस्या करो. फिर उन्होंने कोटनाथ महादेव जी की स्थापना की और वहाँ पर गौदान का विशेष माध्यम बताया गया है. और उससे आगे अपन चलते हैं चिकलदा, तो वहाँ पंचकुंड तीर्थ है. वहाँ पर नीलकंठेश्वर, हरिहरेश्वर, अग्नेश्वर, वहाँ सप्त ऋषि आए थे उस समय आदिकाल में. सप्त ऋषि आए थे, उन्होंने वहाँ पर तपस्या करी ब्रह्मा जी को स्वरूप मानकर. तो फिर वहाँ पे ब्रह्मा जी ने उनको वरदान दिया कि आप यहाँ पे अग्निदेव की स्थापना कीजिए. तो वहाँ पे अग्निदेव की स्थापना करी. चिकलदा में अग्नि तीर्थ स्थान है, वहाँ नित्य निवास अग्नि तीर्थ है. वहाँ पर पूजा पाठ हवन और ध्यान का काफ़ी विशेष माध्यम बताया गया है चिकलदा में. वहाँ पर वासुदेवानंद सरस्वती महाराज की 2 चतुर्मास हुए हैं, दत्त अवतार जो माने गए हैं, उनके 2 चतुर्मास हुए हैं. और उससे अपन आगे जाते हैं तो देवपत शिवलिंग आता है, जहाँ पर समस्त देवी देवता प्राचीन काल में आए थे वहाँ पे. और उन्होंने वहाँ पे एक शिवलिंग की स्थापना की.
और वहाँ पे स्थापना करने के बाद में वहाँ से प्रदक्षिणा चालू की। अभी वर्तमान में ओंकारेश्वर से चालू होता है। बाकी जो उस समय हुआ करता था, द्वापर और त्रेता में हुआ करता था, तो वहीं से प्रदक्षिणा उठाए करते थे। उससे अपन आगे जाते हैं तो बगाड़ संगम आता है। बगाड़ संगम से सूर्यवंशी महाराजा दत्त हुए। उन्होंने 100 सोने के खंबे के यज्ञ किए, 100, और वहाँ पे याचकों को, ब्राह्मणों को उनका जितना वजन था उतना उन्होंने नर्मदा। बगाड़ संगम से आगे अपन 3 मील आगे बागेश्वर तीर्थ आता है, जहाँ प्राचीन काल में सतयुग के समय सूर्यवंशी महाराजा दत्त हुए थे, दत्त राजा हो गए थे। अत्यंत ही दानी महाराज थे। उन्होंने इस स्थान पर सोने के 100 यज्ञ किए थे और याचकों को जितना वजन उनका था उनका तुला दान करके स्वर्ण का दान दिया था। यहाँ पर परितत्व को किया जाता है। यज्ञ का भारी माध्यम बताया गया है वहाँ पे, और नर्मदा जी का एक बिंदु पान करने का भी काफ़ी महत्व बताया गया है। उसके आगे अपन जाते हैं बागू नदी, जहाँ नर्मदा जी के साथ संगम है, जहाँ चामुंडा देवी का सर्वदा निवास रहता है, जहाँ पर पिंडदान तर्पण करना, ब्रह्म भोज करना विशेष माध्यम बताया गया है। बागेश्वर तीर्थ से 2 मील मतलब 2 किलोमीटर अपन आगे जाते हैं तो दीप्तेश्वर केदारेश्वर तीर्थ आता है। दीप्तित केदारेश्वर तीर्थ है। यहाँ तीर्थ ब्रह्मा विष्णु महेश त्रिदेव द्वारा स्थापित है। यहाँ असुरों के भय से भयभीत देवताओं को भगवान के अभय प्रदान हुआ था। यहाँ पर उनको अभय प्रदान हुआ था, तो इस तीर्थ का नाम दीप्तेश्वर तीर्थ हो गया। नर्मदेश्वर, अमरेश्वर और शुक्लेश्वर आदि शिवलिंग है। यहाँ पर यज्ञ आदि शुभ कार्य कर्म सफल होते हैं। उससे आगे अपन दीप्तेश्वर से आगे जाते हैं अपन तो काकड़िया संगम विष्णु तीर्थ आता है, जहाँ प्राचीन काल में ब्रह्मा जी ने एक बहुत बड़ा यज्ञ किया था। यज्ञ में सदा असुरगण विघ्न किया करते थे। असुर के विघ्न करने पर ब्राह्मणों का वेश बनाकर यज्ञ में घुस आए थे। उन्हें ब्राह्मणों को कष्ट देने लगे। जो यथार्थ यज्ञ ब्राह्मण यज्ञ में द्रव्य को जैसे उसकी हरण करने लगे। ब्रह्मा जी तो दीक्षित थे, दीक्षित को क्रोध करते निषेध है। यह अतः उन्होंने भगवान विष्णु का स्मरण किया और भगवान विष्णु की सहायता से उन ब्राह्मण बने और दैत्यों को मार गिराया। विष्णु तीर्थ के नाम से विख्यात यह तीर्थ हुआ। यहाँ पर तप, दान, पूजन करने का विशेष माध्यम बताया गया है। इतने हजारों नहीं, लाखों नहीं, करोड़ों तीर्थ हैं। मैं किसकी गणना नहीं कर सकता, क्योंकि मुझे जितना बोध था तो मैंने आपको इतना बताया। और गुरु की कृपा से ये हमें इतना अवसर मिला है, तो हम इतना आपको बता पा रहे हैं, समझा पा रहे हैं। बाकी ये एक यात्रा नहीं है, ये एक आध्यात्मिक यात्रा तो है, बाकी ये एक देव तीर्थों की यात्रा है। समस्त ब्रह्मांड के जितने भी तीर्थ हैं मैया के सब तट पे जितने भी परिक्रमावासी से मेरा निवेदन है कि वो सिर्फ रोड की बजाय तीर्थों का दर्शन करें, तो उससे और उनको यात्रा में आनंद आएगा। बस इतना ही कहना है। नर्मदे हर श्री खेड़ापति हनुमान मंदिर, मां नर्मदा सेवा आश्रम, ये निसरपुर, ये स्थान परिक्रमा मार्ग पे, मुख्य परिक्रमा मार्ग पर स्थित है। यहाँ पर 2019 में जब निसरपुर गांव और इसके साथ में 192 गांव प्रभावित हुए थे, उसके बाद ये नया निसरपुर स्थापित किया गया है शासन के द्वारा। और परिक्रमा मार्ग पे हमको ये जमीन आवंटित की गई है। यहाँ पे हमने मंदिर का निर्माण किया और उसके बाद में आश्रम का निर्माण चालू किया। अब क्योंकि ये परिक्रमा मार्ग मुख्य परिक्रमा मार्ग है, तो यहाँ यात्री लोग ज़्यादा आते हैं। हमें सुविधाओं के अभाव में हमने एक बहुत बड़ा टीन शेड का निर्माण जन सहयोग से चालू किया है। तो हमने 60x100 का एक शेड बड़ा लगा रहे हैं, उसको डोम बोलते हैं। वहाँ पे परिक्रमावासी एक साथ में 1000 यात्री एक साथ में पूजा पाठ ध्यान करके अपन भोजन करवा सकते हैं। इतना बड़ा जन सहयोग से, और हम किसी के पास लेने नहीं गए, मैया का आशीर्वाद हुआ। वो स्वयं चल के आए और हनुमान जी के चरणों में उन्होंने राशि भेंट स्वरूप सभी 1 रुपया से लगा के
2 लाख 3 लाख तक की ऐसी राशि हमारे आश्रम को लोगों ने दान करी है। और मैं आपके माध्यम से जितने भी लोग ये देख रहे हैं उनसे अनुरोध करता हूँ कि जहाँ जहाँ भी ऐसे परिक्रमा मार्ग पे छोटे बड़े आश्रम हैं तो उनको छोटी से छोटी, मैं तो 1 रुपया बोलूँगा कि एक परिक्रमावासी 1 रुपया भी देगा तो कम से कम हमारे पास 10,000 लोग आएंगे तो 10,000 रुपये इकट्ठा होंगे। तो ऐसी सहायता परिक्रमावासियों ने करना चाहिए, ऐसी प्रथा डालना चाहिए जिससे हर अन्य क्षेत्र को आगे बढ़ाने में कोई कठिनाई नहीं होगी। तो आपसे इतना ही कहना है कि ये वीडियो को आप ज़्यादा से ज़्यादा शेयर करो और लोगों को प्रेरित करो कि नर्मदा प्रदक्षिणा एक प्रदक्षिणा नहीं, एक आध्यात्मिक यात्रा बनी है, देव तीर्थ यात्रा है। नर्मदे हर। बघा हे 3 बाबा जे आहेत निसरपूर गावामध्ये आहेत, तर तिघे पण सेवा देतात। अजून गावामध्ये काही गृहस्थी आहेत, परिक्रमावासियांची सेवा करतात। तर आपण त्यांना विचारूयात, नर्मदे हर महाराज जी, तो आप परिक्रमावासियों की कैसी सेवा करते हो? परिक्रमावासियों की सेवा हमारे से जो भी मैया करवाती है, तन मन धन, जैसे किसी को कोई आवश्यकता हो, किसी को दर्द होता उनके हाथ पैर दबाते हैं, किसी को सामग्री की आवश्यकता उनको सामग्री देते हैं, पूजन सामग्री देते हैं, भोजन देते हैं, और जो भी उनकी आवश्यकता हो हमारे से जो भी उचित होता है वो हम दे सकते हैं, देते हैं। उनका स्वास्थ्य लाभ दिलवाने के लिए अस्पताल, दवाई गोली। तर हे खेडापती हनुमान आहेत, तर यांची जे सेवा करतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे काय सेवा असेल तर जे सेवेकरी आहेत आपण त्यांना विचारूयात आता। तर हे खेडापती। मैं मोहन पाटीदार निसरपुर से भगवान की हनुमान जी की सेवा में, माँ मैया की भक्तों की सेवा में हूँ। सुबह 4 बजे मंदिर में आ जाता हूँ भगवान की सेवा में। सुबह आके साफ सफाई करना, झाड़ू पोछा करना, भगवान की आरती करना। सुबह ब्रह्म मुहूर्त में 5 बजे से पहले आरती भगवान की हम कर देते हैं। 2-3 लोग और आते हैं समिति के साथ में। सुबह 9 बजे भगवान का भोग लगाना, अब शाम को 3 बजे साफ़ सफाई करना, 5 बजे वापस भोग लगाना, 7 बजे भगवान की आरती करना, मैया की आरती करना, बाद में परिक्रमावासियों का भोजन वगैरह सब करवाना। यही सेवा हमारी। इनकी जो सेवा है वो निःशुल्क करते हैं। ये गृहस्थ है, ये भी पटेल परिवार से, कोई मेरे बड़े भाई हैं, और इनका ना तो कोई ना स्वार्थ है ना कुछ तनका है। सिर्फ ये है कि हमको हनुमान जी की सेवा करना है, परिक्रमावासियों की सेवा करना है, ये इनका प्रकल्प है। और दूसरी बात, खेड़ापति हनुमान जी की बात चल रही है, तो ये जो मूर्ति है इसका इतिहास करीबन 1000 साल पुराना है। ये पूरी बागनी नदी पे श्री खेड़ापति हनुमान जी महाराज विराजमान थे। तो ये गुर्जरों के द्वारा एक शिला के रूप में हनुमान जी को वहाँ पे विराजित किया गया था। जब इनको पहला सिंदूर का चोला चढ़ाया गया था तो इनके आंखों में आंसू आ गए थे। वो हमारे दादा हमको बताते थे कि ये ऐसा हुआ था, हमने उनसे सुना है। तो जहाँ पे जो मूर्ति थी उस जमीन पे वो जो परिवार वाले लोग थे उन्होंने भी हमको ये बताया। इसका एक काफ़ी प्राचीन इतिहास रहा है, क्योंकि अब ये विस्थापित हो गया है। ये परिक्रमा मार्ग पे है और यहाँ पे हनुमान जी की और समस्त साधु संतों और परिक्रमावासियों की भावपूर्वक सेवा, तन मन धन जो भी आवश्यकता होती है माँ नर्मदा सेवा आश्रम उसकी पूर्ति करता है। जैसे स्वास्थ्य हो गया, कपड़ा हो गया, चप्पल हो गया, और भोजन की व्यवस्था तो रहती है। और हमारे यहाँ पैदल आ रहे हैं उनकी व्यवस्था तो है ही है, बाइक वालों की भी व्यवस्था है, घर से जो पारिवारिक रूप से 4 व्हीलर में आ रहे हैं उनकी भी व्यवस्था है, और जो बस लेके आते हैं तो उनका व्यवस्था यहाँ पे उनका खाना बना लेते हैं, और रुकने और ठहरने की व्यवस्था भी उनकी माँ नर्मदा सेवा आश्रम करता है। जय श्री राम। ये भावेश भाई हैं, आशा ग्राम से आए हैं। ये करीबन 1.5 महीना हो गया। ये समृद्ध घर से और एक पारिवारिक घर से आते हैं। ये यहाँ पे सिर्फ ये भी मतलब बिना स्वार्थ की सेवा इनकी है।
ये सुबह से 4 बजे उठ जाते हैं, ये भी दिन की क्रिया जो भी पूजा पाठ होता है इनकी करते हैं, और परिक्रमा वासियों की ये भी सुबह से शाम तक सेवा देते हैं। भाई साहब आप बताएंगे। आप? मेरा नाम भानु कुमार चंद्रकांत गांधी है, असा का रहने वाला हूँ, तहसील झगड़िया, जिला भरूच। मैंने सोचा भी नहीं था कि यहाँ पे मैं आ सकूँगा, पर यहाँ पे मैं जो आया था मेरे दूसरे काम से, पर मैया ने मेरे को यहाँ पे रोक दिया। तो मैंने सोचा कि चलो अब परिक्रमासी की सेवा कर सकते हैं। तो मैंने ऐसी बात को मेरे को लग रहा था कि बस क्या होगा, तो सुबह में यहाँ पे 3 बजे उठ जाता हूँ, स्नान करके फिर परिक्रमासी की सेवा करता हूँ, चाय बना देता हूँ और सेवा करता हूँ माँ नर्मदे हर। बघा, महाराजांनी सगळ्यांना व्यवस्थित अशी समजेल अशी या ठिकाणची तीर्थस्थळांची माहिती दिलेली आहे आणि सगळेजण मनोभावाने परिक्रमावासींची सेवा करतात। फक्त सेवा म्हणजे भोजन प्रसादी नाही, तर परिक्रमावासींना कोणी जर आजारी असेल किंवा कोणाला कोणत्या वस्तूची गरज असेल, चप्पल वगैरे किंवा डॉक्टर, हॉस्पिटल, जे कोणती सेवा असेल तर सगळ्यांची सेवा करतात आणि अशीच सेवा त्यांच्याकडून मैयाने करून घेऊ हीच नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना। नर्मदे जय। निसरपूर या आश्रमामध्ये खेडापती जे आश्रम आहे या ठिकाणी मनोहर पाटेदार आहेत, ते परिक्रमावासींची सेवा करतात। जसं की चालून आल्यानंतर पाय दुखतात किंवा एखाद्याचा पाय मुरगळतो, तर जर नस दुखत असेल तर ते हे असं दोऱ्याने त्याचा वापर करून परिक्रमावासींचे पाय व्यवस्थित करतात। नसा एकावर एक चढले असतील तर व्यवस्थितपणे करून देतात। नर्मदे हर। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। नर्मदे हर।